सर्वांना नमस्कार। आज आपण मिथुन राशीच्या महिलांबद्दल एक खूप आणि खास महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत। कारण जर आपण मिथुन महिला पाहिल्या, जर 12 राशींचा आपण विचार केला, तर सगळ्यात जर कुठल्या महिलांना चिरतरुण राहण्याचं वरदान मिळालं असेल, तर त्या मिथुन राशीच्या महिला आहेत। तुम्ही जर तशा चिरतरुण दिसत असाल, तर मला नक्की कमेंट करा। वय काहीही असो, पण यांचा उत्साह कधीच कमी होत नाहीत। या महिला अत्यंत आकर्षक असतात, हसतमुख असतात, नेहमी उत्साही असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप बोलक्या असतात। प्रत्येक माणसं यांना त्यांची वाटतात आणि ते त्यांना मदत करायला जातात। शांत बसणं यांना कधीच जमत नाही। तुम्ही आठवून बघा, तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जी मुलगी सतत बोलत असायची, सगळ्यांशी ओळख ठेवायची, जागा बदलत राहायची, ती बहुतेक वेळा मिथुन राशीचीच महिला असू शकते। महिलांच्या कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही जर गेलात आणि जी महिला सगळ्यांशी बोलत असते, गप्पा रंगवत असते, सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते, ती मिथुन महिला असते। हा तुमचा उपजत नैसर्गिक गुण आहे। या महिलांकडे प्रत्येक विषयाची माहिती असते, त्यामुळे त्या कोणत्याही विषयावर बोलू शकतात। पण इथे महत्त्वाचा एक फरक आहे, माहिती खूप असते पण सखोल ज्ञान असेलच असं नाही। आपण जर निसर्ग कुंडली पाहिली, तर मिथुन रास ही निसर्ग कुंडली तृतीय स्थानी येते। आता तृतीय स्थान हे काय आहे? लेखनाचं स्थान आहे, पराक्रमाचं स्थान आहे, संवादाचं स्थान आहे। म्हणून या महिलांचं बोलणं अतिशय प्रभावी असतं। त्या योग्य वेळी योग्य शब्द वापरतात, योग्य हावभाव करतात आणि समोरच्याला गुंतवून ठेवतात। त्या बोलत असताना अनेक लोक मंत्रमुग्ध होऊन त्यांचं बोलणं ऐकत असतात। आणि काय होतं की अनेक वेळा ही लोक काय बोलली हे सुद्धा लक्षात राहत नाहीत, पण त्या क्षणी सगळे त्यांच्याकडे आकर्षिले जातात। आता मिथुन रास कशी आहे? तर मिथुन रास ही वायुतत्वाची राशी आहे, द्विस्वभावाची राशी आहे आणि बुध ग्रहाची राशी असल्यामुळे या राशीमध्ये बुद्धिमत्ता ही प्रचंड आहे, पण त्याचसोबत थोडा बालिशपणा देखील आहे। आजचा दिवस जगणं आणि आत्ताचा आनंद घेणं ही त्यांची उत्तम खासियत असते। या महिलांना सतत नवनवीन गोष्टी शिकायच्या असतात, सतत नवनवीन गोष्टी हव्या असतात, घरात ते बदल सतत नवनवीन छान छान करत असतात। म्हणजे आहे त्या काळानुसार ही लोक बदलत असतात। प्रत्येक गोष्टीत त्यांना नाविन्य हवं असतं। म्हणजे काय आहे, थोडक्यात नवं ते हवं ही यांची ओळख आपण म्हणू शकतो। आता मिथुन राशी मिथुन राशीवर पुरुष तत्वाचा प्रभाव असल्यामुळे त्या अत्यंत खंबीर असतात। जर यांच्या घरावर संकट आलं तर त्या पुढे येतात, जबाबदारी घेतात, कुटुंब सांभाळतात, त्या एक उत्तम आई होऊ शकतात, मुलांना अतिशय सुंदर शिस्त लावतात, त्यांच्यामध्ये वक्तृत्व कौशल्य, लेखन कौशल्य, यांचं पाठांतर चांगलं असतं। गणित, ज्योतिष, तत्वज्ञान या विषयात मिथुन राशीच्या महिला या खूप छान कामं करू शकतात। पण जिथे गुण आहेत तिथे दोषही आहेत। इथे काय आहे, मिथुन रास आपण मगाशीच पाहिलं, ही द्विस्वभावी रास असल्यामुळे निर्णय घेऊ शकत नाहीत। एकाच वेळी दोन विचार करतात आणि कन्फ्युजन क्रिएट होतं, संभ्रम क्रिएट होतो। आणखी एक मोठा दोष म्हणजे बोलताना काय बोलावं आणि काय बोलू नये याचं भान यांना राहत नाही। घरातील गोष्टी बाहेर सांगतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात। यांच्या जोडीदाराकडून यांच्याकडे अपेक्षा मात्र खूप असतात आणि त्या पूर्ण झाल्या नाही तर नात्यामध्ये प्रचंड विसंवाद आणि तणाव निर्माण होतो। मिथुन राशीच्या लोकांना वाचायला खूप आवडतं, लिहायला आवडतं, त्या उत्तम लेखक किंवा पत्रकार होऊ शकतात। कारण मिथुन राशीचं वैशिष्ट्यच हे आहे की या लोकांना प्रत्येक गोष्टीचं कारण जाणून घ्यायचं असतं। हे असंच का हा प्रश्न त्यांना पडत असतो, तर त्यामुळे त्यांच्या प्रकृतीला त्यांचं प्रोफेशन मिळालं की ते त्याच्यात नक्की यशस्वी होतात। आता यांच्या विवाहाच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर मिथुन महिलांसाठी तूळ आणि कुंभ राशीचे जोडीदार उत्तम मानले आहेत। कारण या तिन्ही राशी वायुतत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे तुमचे विचार जुळतात, संवाद जुळतात आणि नातं चांगलं टिकतं। पण या लोकांनी वृश्चिक राशीसोबत विवाह करू नये, कारण ही षडाष्टकातील रास आहे। कारण मिथुन रास बोलकी आणि मोकळी आहे आणि वृश्चिक रास ही गंभीर आणि गुप्त स्वभावाची असते, त्याच्यामुळे इथे तुमच्या नात्यात प्रॉब्लेम होऊ शकतात। आता विवाहाच्या वयाबद्दल बोलायचं झालं तर पत्रिकेत गुरु महाराज तुमच्या पत्रिकेत जर प्रबळ असतील तर तुमचा विवाह, तुमचं लग्न 24 किंवा 26व्या वर्षी होऊ शकतं। पण जर इथे बुधाचा प्रभाव जास्त असेल तर मात्र इथे विवाह उशिरा म्हणजे 32 नंतर होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून योग्य पत्रिकेतील तुमच्या योग ओळखणं अत्यंत महत्त्वाचं आहे। थोडक्यात सांगायचं तर मिथुन महिला म्हणजे उत्साह, बोलकं व्यक्तिमत्व, बुद्धी आणि नाविन्य, पण त्यासोबत थोडं
कन्फ्युजन, संभ्रम आणि जास्त अपेक्षा आणि जास्त बोलणं आणि जर या गोष्टींवर तुम्ही जर नियंत्रण ठेवलं तर मिथुन राशीची लोक आयुष्यात खूप मोठं काही करू शकता. एकंदरीतच एक उत्तम आई, समजूतदार जोडीदार आणि आयुष्याचा आनंद घेणारी, मनाने सदैव तरुण असणारी महिला जर कोण असेल तर ती मिथुन महिला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रो तृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.